नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज तारीख आहे 11 जुलै 2026 आणि आज आपण पाहणार आहोत जगाच्या पाठीवर आणि आपल्या देशाच्या पाठीवर तसंच महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या बातम्या घडलेल्या ज्या आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनाने महत्त्वाच्या आहेत, ज्या आपल्याला अभ्यास करण्यासाठी किंवा अभ्यासामध्ये उपयुक्त ठरतील. ते पाहण्यापूर्वी तत्पूर्वी आपण पाहूया की संगम स्पर्धा परीक्षा घेऊन आलेली MPSC कंबाईन ग्रुप बी आणि सी साठी बॅच घेऊन आलेली आहे. ज्यांना 2027 साठी प्रिपरेशन करायचं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. कारण UPSC ला शिकवलेल्या तज्ज्ञ शिक्षकांकडून तुम्हाला मार्गदर्शन भेटणार आहे. तर ह्या बॅचमध्ये तुम्हाला काय भेटेल तर नवीन पॅटर्ननुसार सर्व अभ्यासक्रम असेल. जे MPSC चा नवीन पॅटर्न बदललेला आहे त्यानुसार सर्व अभ्यासक्रम असेल. त्यानंतर अनुभवी मार्गदर्शकांचं तुम्हाला मार्गदर्शन भेटेल. आत्ताच सांगितल्याप्रमाणे UPSC ला शिकवलेल्या तज्ज्ञ शिक्षकांकडून तुम्हाला मार्गदर्शन भेटणार आहे. सोबतच टेस्ट सिरीज, स्टडी मटेरियल आणि ज्या नोट्स असतील त्या तुम्हाला लेक्चर झाल्यावर किंवा लेक्चरमध्ये लगेच भेटून जातील. कुठल्याही क्षणांचा विलंब न करता बॅच तुम्ही विकत घेऊ शकता. तुमचं जर अधिकारी व्हायचं स्वप्न असेल तर तुम्ही ही बॅच घेऊन नक्कीच ते पूर्ण करू शकता. धन्यवाद. तर मग चला आपल्या आजच्या बातम्यांच्या सिलसिल्याकडे येऊता. तर आपला हा पहिला प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेतील अन्नाचा अधिकार अर्थात राईट ऑफ फूड बाबत खालील विधानांचा विचार करा. आता हे जे दोन विधान दिलेले आहेत ह्या विधानांना तुम्हाला पाहायचं आहे आणि त्याची सत्यता सांगायची किंवा ह्या दोन्हीपैकी असत्य काय हे तुम्हाला सांगायचे. तर विधान पहिलं आहे की भारतीय राज्यघटनेतील कलम 21 अंतर्गत जगण्याच्या अधिकाराचा एक अविभाज्य भाग म्हणून अन्नाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलेला आहे. आणि आपलं दुसरं विधान आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 हा सरकारवर नागरिकांना अन्न उपलब्ध करून देण्याचे कायदेशीर बंधन टाकतो, जो कलम 21 मधील तरतुदींना बळकट बनवत असतो किंवा बळकट बनवतो. तर काय वाटतंय ऑनलाईन वाले ऑफलाईन वाले खाली बसलेले विद्यार्थी नीट वाचा. काय उत्तर आहे? हां, ऑनलाईन वाले ऑफलाईन वाल्यांचं आलेलं आहे. ऑनलाईन वाल्यांना विलंब लागतोय. आपण पुढे जाऊ. त्याचं उत्तर आहे दोन्ही विधाने हे सत्य आहेत किंवा हे जे दोन विधान दिलेली आहेत ती दोन्हीही सत्य असल्याचं उत्तर आहे आपलं. तर नागरिकांना परवडणाऱ्या दरात पुरेशा प्रमाणात आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देऊन अन्न आणि पोषण सुरक्षा प्रदान करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. कुठल्या? राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा NFSA 2013, जो 2013चा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आहे. याचा उद्देश सांगितलेला आहे की नागरिकांना परवडणाऱ्या भावात पुरेशा स्वरूपात आणि पोषक पद्धतीचं अन्न पुरवण्याचं काम ह्या कायद्याअंतर्गत केलं जातं. सध्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत भारतातील सुमारे 81 कोटी लोकांना या कायद्याद्वारे धान्य उपलब्ध करून दिलं जातं. कुठल्या योजनेअंतर्गत? प्रधानमंत्री गरीब अन्न योजनेअंतर्गत किंवा प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दिलं जातं. प्रधानमंत्री अंतर्गत खूप साऱ्या योजना निघतात. या योजनेसाठी पण आपण एक स्पेशल व्हिडिओ तयार करणार आहोत जो तुमच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा असेल. सध्या पहा की नंतर अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना प्रति कुटुंब दरमहा 35 किलो धान्य मोफत दिले जाते. आता राशन दुकानावर तुम्ही जात असाल, बसलेले ऑनलाईन वाले एखाद्या वेळेस तर जात असाल ना राशन दुकानावर. कोणाकडे पिवळं राशन कार्ड असेल, कोणाकडे पांढरं राशन कार्ड असेल, कोणाकडे केशरी राशन कार्ड असेल. असे 3 प्रकारचे राशन कार्ड असतात. जातात तिथे तुम्हाला थंब एंट्री मारावी लागते जे बायोमेट्रिक झालेलं आहे, नाहीतर KYC वगैरे काही करावी लागते त्याची. आणि तेव्हा तुम्हाला काय भेटते की गहू आणि तांदूळ भेटतात. पूर्वी काय काय भेटायचं राशनवर? रॉकेल सुद्धा भेटायचं. त्याच्यापूर्वी कपडा सुद्धा राशनवर भेटायचा. पण आता गहू आणि तांदूळ भेटतात. मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री किट वगैरे काहीतरी भेटायचं ज्याच्यात तूप, आपलं तूप नाही, तेल, चटणी, मीठ वगैरे अशा प्रकारचे जे दैनंदिन आयुष्याला उपयोगी पडेल असं खाद्यपदार्थ भेटायचं. मग आता काय भेटते? गहू आणि तांदूळ भेटते. आता राशन भेटण्याची पद्धत कधी झाली माहिती आहे का? 47 पासून सुरुवात झाली. आता राशन जर म्हटलं तर पहिल्यांदा डोक्यात काय येतं? ग्रामीण भाग येतो. ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टी होत असतील. पण तुम्हाला माहिती आहे का राशन द्यायची सुरुवातच शहरी भागांसाठी झाली होती.
शहरी भागाला जेव्हा अन्नधान्याचा साठा कमी पडू लागला किंवा त्यांना पुरेशा प्रमाणात भेटत नव्हतं अन्न, तेव्हा राशन देण्याची किंवा राशन योजनेअंतर्गत हे राशन पुरवण्याची सुविधा झाली. त्याच्यानंतर जेव्हा हरित क्रांती झाली आणि हरित क्रांतीनंतर जेव्हा आपल्याकडे मुबलक साठा निर्माण झाला आणि आपल्याकडे चांगल्या प्रतीचं अन्न पिकू लागलं, तेव्हा काय झालं की ग्रामीण भागांना सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलं. म्हणून राशन म्हणलं तर शहरी लोकांनी म्हणून नाही, आमच्याकडे नाही, सुरुवात तुमच्यापासूनच झाली होती त्याची. पुढं काय सांगितलं की प्रस्तावित सुधारणा झालेली आहे 2026 मध्ये. तर केंद्र सरकार आता कुटुंबनिहाय ऐवजी व्यक्तिनिहाय धान्य वाटप करण्याची योजना आखत आहे. पूर्वी कसं कुटुंबनिहाय 35 किलो भेटायचं, कुटुंबाला 35 किलो भेटायचं. आता तसं नाही, आता कुटुंबाला भेटणार नाही, तर कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला राशन भेटणार आहे. नवीन मसुद्यानुसार प्रति व्यक्ती 7 किलो धान्य देण्याची तरतूद आहे. म्हणजे आता तुम्हाला सुद्धा राशन भेटणार आहे. तुमचं जर नाव राशन कार्डमध्ये असेल, आहे का, मग तुम्हाला पण 7 किलो धान्य भेटणार आहे. पोते घ्यायचे आणि राशनच्या दुकानावर जायचं. प्रति कुटुंब कमाल 35 किलोची मर्यादा कायम ठेवण्यात आलेली आहे. बदललं काय मग? पूर्वी कुटुंबनिहाय 35 किलो दिल्या जायचं आणि आता प्रति व्यक्ती 7 किलो देणार आहेत. आणि कुटुंबनिहाय कमाल किती दिलेली आहे त्यांनी मर्यादा? तर 35 किलो दिलेली आहे. 7×5 35, म्हणजे तुमच्या कुटुंबात जर 5 जण असतील तर मग तुम्हाला 35 किलो भेटेल. तुमच्या कुटुंबात जर 2 असतील तर 14 किलो भेटेल. 3 असतील तर 21 किलो भेटेल. अशा प्रकारचं अशा प्रकारचं धान्य वाटप होणार आहे. सध्याच्या पद्धतीमुळे लहान कुटुंबांना जास्त आणि मोठ्या कुटुंबांना गरजेपेक्षा कमी धान्य मिळते. ही असमानता दूर करण्यासाठी हा बदल प्रस्तावित आहे. एखादं कुटुंब लहान असते, ज्याच्यात 2-3 लोक असतात, तरी त्यांना 35 किलो भेटतं. एखादं कुटुंब मोठं असतं, ज्याच्यात 7-8 व्यक्ती असतात, 8-9 व्यक्ती असतात, त्यांना 35 किलोच भेटतं. पण इथं कमाल मर्यादा तर 35 किलोच लावलेली आहे ना. तेच आहे. या बदलाचा फटका उत्तर भारतातील ज्या कुटुंबांमध्ये 5 पेक्षा जास्त सदस्य आहेत अशा कुटुंबांना बसण्याची शक्यता आहे. ज्यांच्या घरामध्ये 5 पेक्षा जास्त लोक आहेत त्यांना याचा फटका बसू शकतो. मूलतः कुठं तर उत्तर भारतामध्ये हा फटका बसण्याची शक्यता आहे. म्हणजे आपली बातमी पण तीच आहे की केंद्र सरकार दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या मोफत रेशन योजनेच्या नियमात मोठा बदल करणार आहे. तर एका कुटुंबाला 35 किलो धान्य देण्याऐवजी प्रति व्यक्ती 7 किलो धान्य देणार आहे. ते मग हा विधेयक कधी मंजूर करण्यात येणार आहे, कधी मसुदा तयार केलाय, तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक 2026 हा मसुदा तयार करण्यात आलेला आहे. तर ह्या बातमीमध्ये आपण पाहिलेलं आहे की नेमकं झालेलं काय आहे की पूर्वी 35 किलो भेटायचे राशनवर गहू एका कुटुंबाला, पण आता तसं न भेटता 7 किलो प्रति व्यक्ती भेटणार आहे. तर याच्यानंतर काय सांगितलेलं आहे की हीच आपण जी बातमी पाहिली, बातमीनुसार जे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 75% ग्रामीण भागातल्या लोकांकडून हे होतं आणि 50% शहरी भागातल्या लोकांकडून. म्हणजे की जो अन्नधान्य पुरवठा होतो किंवा जे मग रास्त दुकानावरून म्हणा किंवा रेशन दुकानावरून जी तुम्हाला भेटत असतं किंवा मग ते ग्रामीण भागातले लोक 74% प्रमाणात घेतात किंवा 75% आहेत आणि 50% शहरी भागातल्या लोकांना आहेत. आपण पाहिलं की हे नेमकं चालू झालं तर शहरी भागातल्या लोकांसाठी, पण हरित क्रांती झाली. हरित क्रांतीनंतर जेव्हा धनधान्याचा उपलब्ध झालेला आपला साठा, मोठ्या प्रमाणात साठा उपलब्ध झाला, तेव्हा मग हे ग्रामीण भागात सुद्धा लागू करण्यात आलेलं आहे. आता फक्त अन्नधान्य पुरवठा करणारे किंवा पोषक आहार पुरवणारी फक्त एक योजना असेल का अन्न सुरक्षावाली? तसं न करता प्रत्येक घटकांपर्यंत ही योजना किंवा ह्यासारख्या इतर योजना असतील ज्या प्रत्येक घटकाला पुरवठा करतात, अन्नाचा असतील किंवा पोषक आहाराचा असतील, त्या कुठल्या? तर सार्वजनिक वितरण प्रणाली अर्थात PDS, जी 1947ला सुरू झाली आणि याचे सुधारित स्वरूप कधी झालं? 1997ला झालं. याचा उद्देश काय? तर अन्नाची स्वस्त उपलब्धता आणि रास्त भाव दुकानातून वितरण करण्यात येते. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की राशन दुकानांची सुरुवात कधी झाली? 1947ला झाली. रेशनवर पूर्वी कपडा भेटायचा वगैरे कपडा, गोळू सगळं भेटायचं त्यांना. मग ते कमी होत आपल्या पिढीपर्यंत रॉकेल कळायला लागलं. आत्ता तर गहू आणि तांदळाशिवाय काही भेटत नाही तिथं.
त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा अर्थात ICDS, ज्याची अंमलबजावणी 1975 रोजी करण्यात आली. माता व बालकांचे पोषण सोबतच पूरक पोषक आणि आहार व लसीकरण. ICDS म्हणल्यानंतर काय तर अंगणवाडी थ्रू जे लेकरांना भेटतं. आता आम्ही अंगणवाडीमध्ये गेलो, आपण अंगणवाडीमध्ये असताना आमच्या काळात आम्हाला सुगडी भेटायची. आत्ताच्या विद्यार्थ्यांना वेगळं काहीतरी भेटत असेल. मधल्या काळात चिक्की किंवा अंडी किंवा मग केळं वगैरे अशा प्रकारचं पोषक आहार भेटायचा. तर मग तेच कशा अंतर्गत येते, एकात्मिक बाल विकास सेवा 1975 अंतर्गत येत असते. त्यानंतर अंत्योदय अन्न योजना अर्थात AAY जी 2000 साली लागू करण्यात आली. अतिगरीब कुटुंबांना धान्य प्रति कुटुंब 35 किलो धान्य देण्यात येतं. किती? 35 किलो धान्य देण्यात येत असतं. कुठल्या योजनेअंतर्गत? अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत. नंतर मध्यान्ह भोजन योजना अर्थात मिड डे मील जी 1995ला अंमलबजावणी याची झाली आणि शाळेतील मुलांचे पोषण आणि शाळेतच गरम जेवण पुरवणे. आता तुम्ही गावातल्या किंवा झेडपीच्या विद्यार्थ्यांना विचारा किंवा मग गावातल्या शाळेतल्या मुलांना विचारा की दुपारची खिचडी खायला भेटते. काय भेटते? खिचडी खायला भेटते. आम्हाला तरी भेटायची, खाली बसलेल्यांना. तुम्हाला भेटायची? यांना भेटायची. ऑनलाईनवाले तुम्हाला भेटत असेल जे असतील. ही जी खिचडी भेटायची ना किंवा हे जे दुपारचं जेवण भेटायचं किंवा मध्यान्ह भोजन भेटायचं ते मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत यायचं, जे 1995ला लागू झालं होतं. त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा जो 2013ला लागू झाला, जो आपण आत्ताच पाहिला, ज्याच्यात 75% ग्रामीण लोक आणि 50% शहरी लोकांचा समावेश आहे किंवा शहरी लोकसंख्येचा ग्रामीण लोकसंख्येचा यामध्ये समावेश आहे. त्यासोबत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना जी 2020 मध्ये लागू झाली. कोविड काळात अन्नाची सुरक्षा, जिच्यात 81 कोटी लोकांना मोफत धान्य मिळालेलं आहे. कोविडमध्ये ही योजना आलेली आहे. कुठली? प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. कोविडमध्ये तर घराच्या बाहेर निघायला चान्स नव्हता. राशनच्या दुकानावर जाऊन कधी आणणार तुम्ही? तात्पुरत्या वेळासाठी चालू व्हायचं, घ्यायचं, घरी यायचं, घर बंद करायचे आणि बसायचे. असा तो काय होता? तो काळ होता. यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, गीता भारती या नावाने भगवद्गीतेचे काव्यात्मक रूपांतर कोणी केले आहे? महत्वाचं आहे. ऑफलाईन बसलेले काय उत्तर असू शकते? अरुण भाई गुजराती. ऑनलाईन वाले नाही. ऑनलाईन वाले आज काय झाले? चला पाहूता आपण. तर त्याचं उत्तर आहे पंडित मुस्तफा आरिफ. आता तुम्ही म्हणसाल सर इकडे कुठे दिले का? दिले ना. हे काय मुस्तफा आरिफ, फक्त पंडित लावलेलं नाही त्याच्या अगोदर. जसं तुम्हाला पण हे व्हाय पाहिजे याच्यासाठी. तर बातमी काय, तर पंडित मुस्तफा आरिफ यांनी भगवद्गीतेला उतरवले हिंदीमध्ये. मुंबई येथील लेखक पंडित मुस्तफा आरिफ यांनी भगवद्गीतेच्या मूळ 700 श्लोकांचे 786 हिंदी मुक्तकांमध्ये गीता भारती, प्रश्न होता आपला, गीता भारती भगवद्गीता हिंदी मुक्तकात अत्यंत सोप्या आणि काव्यात्मक भाषेत रूपांतर केलेले आहे. हे जे पंडित मुस्तफा आरिफ आहेत यांनी काय केलेले आहे की भगवद्गीतेचे जे 700 श्लोक आहेत त्यांना समजणाऱ्या किंवा सोप्या भाषेमध्ये म्हणजे हिंदी भाषेमध्ये 786च्या रूपात त्यांनी काय केलेलं आहे? रूपांतरण केलेलं आहे. आणि त्याचं नाव काय आहे? गीता भारती अर्थात भगवद्गीता हिंदी मुक्तकात असं त्या पुस्तकाचं त्यांचं नाव आहे. आणि त्यांना उज्जैनचा ऑल इंडिया ब्राह्मण समाजाने पंडित या पदवीने सन्मानित केलेलं आहे. मुस्तफा आरिफ नावावरून लक्षात येतं की इस्लामिक धर्माचे असतील. त्यांच्या कार्याला वाखाणून किंवा त्यांच्या कार्याला लक्षात घेऊन उज्जैनचा जे ऑल इंडिया ब्राह्मण समाज आहे या समाजाने त्यांना पंडित ह्या पदवीने काय केलेलं आहे? भूषवलेलं आहे किंवा पंडित या पदवीने त्यांना सन्मानित केलेलं आहे. तर हेच आहे आपलं उत्तर, पंडित मुस्तफा आरिफ.
पंडित मुस्तफा आरिफ यांनी भगवद्गीतेच्या मूळ 700 श्लोकांचे 786 हिंदी मुक्तकांमध्ये अत्यंत सोप्या आणि काव्यात्मक भाषेत रूपांतर केले, ज्या पुस्तकाचं नाव गीता भारती होतं. काय होतं? गीता भारती असं नाव होतं. प्रश्न यावर असाच येऊ शकतो, असाच म्हणत नाही, थोडं मागं पुढं होऊ शकतं, किंवा गीता भारती या पुस्तकाचं लेखन कोणी केलं, किंवा खालीलपैकी असं जर ऑप्शन आलं की खालीलपैकी कुठल्या लेखकानं गीता भारतीचं लेखन केलं. त्यासोबतच पंडित मुस्तफा आरिफ यांनी कुठल्या पुस्तकाचं लिखाण केलं, त्यासोबतच पंडित मुस्तफा आरिफ यांना पंडित ही पदवी कुठल्या समाजाने दिलेली आहे किंवा कुठल्या संघाने दिलेली आहे असं विचारण्यात येऊ शकतं. हां, पुढं पाहू. यापूर्वी त्यांनी कुराणाचे 10,000 पदांमध्ये काव्यात्मक रूपांतर केलेले आहे. यापूर्वी त्यांनी कुराणाचं सुद्धा 10,000 पदांमध्ये काव्याच्या स्वरूपात काय केलेलं आहे? रूपांतरण केलेलं आहे. ते मूळचे उज्जैनचे रहिवासी आहेत आणि सध्या मुंबईत राहतात. धार्मिक ग्रंथाच्या सखोल अभ्यासामुळे उज्जैनच्या ऑल इंडिया ब्राह्मण समाजाने त्यांना पंडित ही पदवी दिलेली आहे. मुस्तफा आरिफ यांना ऑल इंडिया ब्राह्मण समाजाने त्यांच्या धार्मिक कार्यामुळे किंवा धर्माच्या सखोल अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या कार्याला सन्मान करण्यासाठी पंडित ही पदवी दिलेली आहे. पुढचा आपला छान सुंदर असा प्रश्न आहे. कॅगच्या अहवालानुसार महाराष्ट्र सरकारने खालीलपैकी कोणत्या प्रकारचा खर्च चुकीच्या पद्धतीने भांडवली खर्च म्हणून दर्शवला आहे? महाराष्ट्र सरकारने कॅगच्या अहवालानुसार कुठला खर्च चुकीच्या पद्धतीने दाखवलेला आहे? त्यातला पहिला आहे महसुली खर्च, विकासात्मक खर्च, प्रशासकीय खर्च किंवा आपत्कालीन खर्च. कुठला खर्च? ऑफलाईन बसलेले कुठला आहे? महसुली खर्च. ऑनलाईन वाले चला पुढे पाहू. बातमी काय आपली की सरकारच्या वित्तीय बेशिस्तीवर कॅगच्या अहवालात ताशेरे म्हणजे त्यांनी काहीतरी म्हणले असतील त्यांना. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कॅग यांनी 24-25 या आर्थिक वर्षासाठी अहवालात महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पीय अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न उपस्थित केला. अर्थसंकल्पीय नियोजनातील त्रुटी, लेखा पद्धतीतील अनियमितता आणि प्रमुख तूट निर्देशक कमी दाखवण्यात आल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. यामुळे राज्याचा वित्तीय व्यवस्थापनाबाबत चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. सॉरी, फंबल पडतो कधी कधी. जो 24-25 आर्थिक वर्षासाठीचा जो अहवाल आहे महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये असणाऱ्या ह्या त्रुटी वगैरे ज्या होत्या त्या प्रमुख त्रुटी निर्देशक कमी दाखवण्यात आल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. मग यामुळे चिंता व्यक्त केलेली आहे त्यांनी. प्रत्यक्षात खर्च मूळ अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या तरतुदींपर्यंत पोहोचलेला नव्हता. अहवालात असेही नमूद करण्यात आले की 25च्या मार्चमध्ये राज्याच्या वार्षिक खर्चापैकी सुमारे 23.40% खर्च करण्यात आला. यावरून आर्थिक वर्षाच्या अखेरीस खर्च करण्यासाठी घाई झाल्याचे दिसून येते. म्हणजे की जेवढा खर्च अर्थसंकल्पानुसार करायचा होता त्यापैकी फक्त 23.40% खर्च करण्यात आलेला आहे आणि वर्षाच्या शेवटी मग घाईने म्हणजे जास्त प्रमाणात तो खर्च करण्यात आलेल्याचं त्यांना काय झालेले दिसून आलेलं आहे. तर मग राखीव निधींवरील 762 कोटींची देयके दिलीच नाही. त्यांनी ती देयके काय झाली? दिलेली नाहीत. राज्याच्या वित्तीय स्थितीचे चुकीचे चित्र निर्माण करणाऱ्या अनेक आर्थिक अनियमितताही लेखापरीक्षणात निदर्शनास आलेल्या आहेत, म्हणजे नजरेत आलेल्या आहेत. 4070 कोटी रुपयांचा महसुली खर्च चुकीच्या पद्धतीनं भांडवली म्हणून वर्ग करण्यात आलेला आहे. आपलं उत्तर जे आहे ते बरोबर आहे. महाराष्ट्र सरकारनं महसूल खर्च चुकीच्या पद्धतीनं दाखवलेला आहे आणि हा खर्च काय म्हणून दाखवलेला आहे? तर भांडवली खर्च म्हणून दाखवलेला आहे. तर व्याज देणाऱ्या ठेवी आणि राखीव निधींवरील 762 कोटी रुपयांची व्याज देयके अदा करण्यात आलेलीच नाहीत. काय झालं की त्यांचं जे व्याज होतं की ते अदा करण्यात आलेलं नाही किंवा देण्यात आलेलं नाही. तसेच राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये 3277 कोटी रुपयांचे अपेक्षित योगदान कमी जमा करण्यात आले. तसेच प्रामुख्याने शिक्षण आणि रोजगार हमी यासाठी वसूल करण्यात आलेल्या 1515 कोटी रुपयांच्या उपकराची रक्कम संबंधित निधीकडे वर्ग करण्यात आलेलीच नाही.
ही अनियमितता दुरुस्त करण्यासाठी राज्याची महसूल तूट 29,994 कोटी रुपयांवरून 36,342 कोटी रुपयांपर्यंत वाढेल, जी राज्याच्या सकल राज्य देशांतर्गत उत्पन्नाच्या किती टक्के 0.80% इतकी सांगण्यात आलेली आहे. म्हणजे की पेन्शनसाठी जो खर्च होता किती 3,277 कोटी आणि शिक्षणासाठी किंवा शिक्षण आणि रोजगार हमीसाठी जो 1,515 कोटी हा जो खर्च होता, ती रक्कम संबंधित निधीकडे वर्ग करण्यात आलेलीच नाही, ती तिकडे देण्यात आलेलीच नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तर मग पुढे पाहू की नेमकं कॅग काय किंवा कॅगनं कशा प्रकारे किंवा कॅग कशा प्रकारे कार्य करतं किंवा कॅग कशामुळे आपल्या आर्थिकतेसाठी म्हणा किंवा आर्थिक जे लेखापरीक्षण आहे यासाठी महत्त्वाचं आहे. तर बातमीत काय सांगितलेलं आहे की जो खर्च होता तो महसूल खर्च चुकीच्या पद्धतीने दाखवलेला आहे. तर किती 4070 कोटी अर्थात 4,070 कोटी रुपयांचा होता तो. 762 कोटी रुपयांची व्याज अदा केलेलीच नाही त्यांनी. सोबतच राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये 3,277 कोटी रुपयांचं योगदान जमा झालेलं नाही त्यांचं किंवा रक्कम जमा झालेली नाही सॉरी. आणि शिक्षण आणि रोजगार हमीसाठी 1,015 किंवा 1,515 1,015 नाही 1,515 किंवा 1,515 कोटी रुपयांची रक्कम तिथपर्यंत पोहोचलेलीच नाही असं त्यांचं सांगण्यात आलेलं आहे. तर कॅग नेमकं काय किंवा कॅग कशा प्रकारानं काम करतं. तर भारतीय संविधानाच्या भाग 5 मधील अध्याय 5 मध्ये या कार्यालयाची भूमिका आणि जबाबदाऱ्या वर्णन केलेलं आहे. कॅग विषयी संविधानामध्ये कुठल्या भागामध्ये सांगितलेलं आहे की भाग 5 आणि अध्याय 5 मध्ये याविषयी सांगितलेलं आहे. नियंत्रक आणि महालेखापरीक्षक हे भारताच्या राष्ट्रपतींद्वारे थेट नियुक्त केल्या जाणाऱ्या काही मोजक्या कार्यालयांपैकी एक आहे. कुठलं नियंत्रक आणि महालेखापरीक्षक. उद्यानं काय करा कुठले कुठले कार्यालय राष्ट्रपतींच्या नियंत्रणाखाली किंवा राष्ट्रपतींच्या थेट नियुक्तीद्वारे नियुक्त केले जातात त्याची लिस्ट करून आणा. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोघांनी सुद्धा करून आणा. भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांचे अधिकार भारतीय संविधानाचे अनुच्छेद 148 या कार्यालयाचे अधिकार स्थापित करते. या कार्यालयाला अनुच्छेद 148 नुसार काय होतं अधिकार प्राप्त होत असतात. नियंत्रक आणि महालेखापरीक्षक याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. प्रश्न जर असा आला नियंत्रक आणि लेखापरीक्षकाची नियुक्ती कोणाद्वारे होते तर कोणाद्वारे होते भारताच्या राष्ट्रपतींद्वारे होत असते. त्यांना केवळ त्याच पद्धतीने आणि त्याच कारणांवरून पदावरून दूर केले जाऊ शकते ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पदावरून दूर केले जाऊ शकते. दुसरा होमवर्क तुमच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कुठल्या कारणांवरून पदावरून काढून दिलं जाऊ शकतो. या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने राष्ट्रपती किंवा राष्ट्रपती कार्यालयाने नियुक्त केलेल्या अन्य कोणत्याही व्यक्तीसमोर पदाची शपथ घेतली पाहिजे. म्हणजे त्यांच्या शपथविधीविषयी हे सांगण्यात आलेलं आहे. वेतन, सेवा शर्ती, रजा, निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्तीचे वय हे भारताच्या संसदेद्वारे निर्धारित केले जातात आणि वेतनात त्यांच्यात आणि दुसऱ्या अनुसूचीमध्ये नमूद केले जातात जेणेकरून पदावर असलेल्या व्यक्तीच्या कार्यकाळात सेवा शर्ती आणि वेतनात त्यांच्या तोट्यासाठी बदल केले जाणार नाही. म्हणजे त्यांची रजा, निवृत्ती वेतन किंवा सेवानिवृत्ती वेतनाचं वय असेल हे भारताच्या संसदेद्वारे नियोजित केलं किंवा निर्धारित केलं जातं. कॅग आपला कार्यकाळ संपल्यानंतर भारत सरकारमध्ये किंवा कोणत्याही राज्य सरकारमध्ये पुढील कोणत्याही पदासाठी पात्र राहत नाही. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी इतर कुठल्याही पदासाठी प्राप्त नाही योग्य राहत नाही किंवा त्या योग्यतेचे राहत नाही असं सांगण्यात आलेलं आहे. मग कार्य कसं करतं तर कलम 148 मध्ये सर्वसाधारणपणे CAG अर्थात कॅग याची नियुक्ती शपथ आणि सेवेच्या अटी यांचा उल्लेख आहे. म्हणजे ह्या CAGचा नियुक्ती आणि शपथीचा जो सेवेच्या अटीचा उल्लेख कशामध्ये आहे कलम 148 मध्ये आहे. 49 मध्ये काय 149 मध्ये भारताच्या नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची कर्तव्ये आणि अधिकार नमूद करण्यात आलेली आहेत. 50 मध्ये केंद्र आणि राज्याची खाती राष्ट्रपती कॅगच्या सल्ल्यानुसार विहित करतील अशा स्वरूपात ठेवली जातील. आणि 51 मध्ये काय आहे
तर केंद्र सरकारच्या हिशेबासंबंधी भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाचे अहवाल राष्ट्रपतींना सादर केले जातील, जे ते संसदेच्या प्रत्येक सभागृहापुढे मांडतील. कलम 148 ते कलम 151 पर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे कॅग विषयी जे काही किंवा कॅगचे जे कार्य आहेत किंवा कॅगची नियुक्ती असेल किंवा त्यांची कार्यपद्धती असेल, ही कलम 148 ते 151 पर्यंत सांगण्यात आलेली आहे. त्यानंतर कलम 279 मध्ये निव्वळ उत्पन्नाची गणना भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्याद्वारे निश्चित आणि प्रमाणित केली जाते. तिसरी अनुसूची काय आहे तर भारतीय संविधानाच्या तिसऱ्या अनुसूचीच्या कलम 4 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना पदभार स्वीकारताना घ्यावयाच्या शपथेचा किंवा प्रतिज्ञेचा नमुना विहित केला जातो. ह्या कलमांमध्ये काय सांगितलेलं आहे की त्यांनी कार्य कसं करायचं किंवा कुठल्या क्षेत्र म्हणता येणार नाही, पण कुठल्या घटकापर्यंत किंवा कुठल्या पायरीपर्यंत त्यांचं कार्य हे योग्य प्रतीचं असू शकतं. त्यासोबतच त्यांनी कशा पद्धतीनं कार्य करायचं हे कलम 148 ते 151 पर्यंत सांगण्यात आलेलं आहे. पुढे काय सांगितलं की भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकांची यादी आहे, म्हणजे की 1948 पासून ते आज तागायतपर्यंत अर्थात वर्तमानपर्यंत कोण कोण ह्या पदावर होतं. तर पहिले नरहरीराव जे 48 ते 54 या कार्यकाळात होते. त्यानंतर A.K. चंदा जे 54 ते 60 या काळात होते. नंतर A.K. रॉय जे 60 ते 66 या काळात होते. नंतर S. रंगनाथन हे 1966 ते 72 या काळात होते. सोबतच बक्षी जे 72 ते 78 या कार्यकाळात होते. ज्ञानप्रकाश जे 78 ते 84 पर्यंत होते. तसेच TN चतुर्वेदी 84 ते 90 हे असे दिलेले आहेत. आणि सध्या वर्तमानमध्ये कोण आहे तर गिरीशचंद्र मुर्मू हे आहेत. एवढे फापट पसारे नाही लक्षात ठेवायचे जास्त. हे पहिले खालचे 3 2008 ते 13 कोण होतं विनोद राय. नंतर 13 ते 17 शशिकांत शर्मा. राजू मेहरिषी जे 17 ते ऑगस्ट 20 पर्यंत होते. आणि गिरीशचंद्र मुर्मू जे 20 पासून ते आजपर्यंत आपल्या भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून कार्यरत आहेत. कळालं? व्हेरी गुड. भारत न्यूझीलंड द्विपक्षीय संबंध झालेले आहेत. कशा संबंधित झाले? व्यापार, शिक्षण, कृषी. बातमी काय सांगितलेली आहे तर बातमीमध्ये सांगितले की भारत न्यूझीलंड द्विपक्षीय संबंध झालेत. स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले आणि दोन्ही देश राष्ट्रकुल परिषदेचे सदस्य आहेत. भारत आणि न्यूझीलंड कुठल्या परिषदेचे सदस्य आहेत सांगितले? राष्ट्रकुल परिषदेचे, अर्थात कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स या परिषदेचे त्यांनी काय आहेत? सदस्य आहेत. लिहून घ्या. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये व्यापार, कृषी, शिक्षण, कौशल्य विकास, नाविन्यता, स्वच्छ ऊर्जा आणि क्रीडा क्षेत्रांचा समावेश आहे. म्हणजे हा जो द्विपक्षीय करार आहे किंवा हे दोन संबंध निर्माण झालेले आहेत ते कुठल्या क्षेत्रात झालेत? व्यापार, कृषी, शिक्षण, कौशल्य, त्यासोबतच नाविन्यता, स्वच्छ ऊर्जा आणि क्रीडा क्षेत्रामध्ये ही जी आहे संबंध ते प्रस्थापित झालेले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांनी 11 जुलै 2026 रोजी आपले संबंध धोरणात्मक भागीदारी पातळीवर नेले आहेत. दोन्ही देशांनी 2030 पर्यंत वस्तू आणि सेवांमधील वार्षिक द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून 35,000 कोटी किंवा 7 अब्ज न्यूझीलंड डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या चर्चेतून 18 महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले, ज्यामध्ये 10 करारांचा समावेश आहे. मागच्या 3 दिवसापासून आपण पाहतोय इंडोनेशियाचा आणि भारताचा करार झाला. किती करार झाले त्यात? 14. काल ऑस्ट्रेलियाचा झाला ना आणि भारताचा झाला, तो किती झाला? 18. आणि भारताचा आज एक करार झाला ज्याच्यात 10 करारांचा समावेश आहे, जो न्यूझीलंड सोबत झालेला आहे. कुणासोबत झालेला आहे? न्यूझीलंड सोबत झालेला आहे.
तर यांचं जे वर्ष आहे, कुठलं वर्ष म्हणतात त्याला, हेतू वर्ष 2030 आहे. आणि या 2030 नुसार काय, तर 35,000 कोटी, जी दुप्पट आहे म्हणजे काय, तर 30 पर्यंत वस्तू आणि सेवांमधील वार्षिक द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून 35,000 कोटी करण्याचा काय केलेलं आहे, उद्दिष्ट ठेवलेलं आहे. पुढं काय, भागीदारीची 2030चा रोडमॅप, पुढील 4 वर्षांच्या संयुक्त वाटचालीसाठी धोरणात्मक भागीदारी रोडमॅप 2030 स्वीकारण्यात आलेले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्या करारामध्ये कुठला धोरणाचा समावेश झाला किंवा कुठलं धोरण तयार झालं, तर धोरणात्मक भागीदारी रोडमॅप 2030 हे स्वीकारण्यात आलेलं आहे. महत्वाचं आहे, लिहून घ्या, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लिहून घ्या. भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार करार 2030च्या व्यापार उद्दिष्टाला गती देईल अशी अपेक्षा आहे. 11 जुलै 2026 रोजी सांगण्यात आल्यानुसार गेल्या 3 वर्षात भारताचा न्यूझीलंड सोबतचा द्विपक्षीय व्यापार 50% पेक्षा जास्त वाढलेला आहे. म्हणजे भारताचा आणि न्यूझीलंडचा एकमेकांसोबत असणारा जो व्यापार आहे तो 50%पेक्षा वृद्धिंगत झालेला आहे असं सांगण्यात येते. लक्षात कसं ठेवायचं, लक्षात काय ठेवायचं यामध्ये, तर ही जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप झाली न्यूझीलंड आणि भारताचं, धोरणात्मक भागीदारी पातळीवर त्यांचा संबंध झालेला आहे. सोबतच 2030 हे त्यांचं हेतू वर्ष आहे. याचे व्यापाराचे उद्दिष्ट काय, तर 35,000 कोटींपर्यंत त्यांना काय करायचं, दुप्पटीने ते ठरवायचे आहे. काय, तर व्यापारिक संबंध त्यांचे किंवा एकमेकांच्या देशांतर्गत करण्यात येणारा त्यांचा व्यापार असेल. दोन्ही देशांच्या बैठकीतून, पंतप्रधानांच्या बैठकीतून 18 महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले, ज्याच्यातल्या 10 करारांवर स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत. आणि नरेंद्र मोदी यांची 10-11 जुलै 26 रोजी न्यूझीलंड भेट ही गेल्या 40 वर्षातील कोणत्याही भारतीय प्रधानांची पहिलीच न्यूझीलंड भेट होती. म्हणजे मागच्या 40 वर्षांमध्ये भारताचा असा पहिला पंतप्रधान आहे जो न्यूझीलंडला जाऊन भेट देऊन आलेला आहे. महत्त्वाचं आहे. पुढं आहे, नाबार्डने 28 उत्पादनांना GI अर्थात भौगोलिक मानांकन नोंदणी मिळवून दिलेली आहे. कधी दिली, 10 जुलैला दिलेली आहे त्यांनी. आणि एकूण GI उत्पादनाची संख्या कुठपर्यंत गेली, 176 वर पोहोचलेली आहे. नाबार्ड काय, बँक आहे. आता हे बँकिंग सेक्टरचं जरी असलं तरी भौगोलिक मानांकन अर्थात GI टॅग भेटलेला आहे, तर ते आपल्यासाठी पण महत्त्वाचं आहे. आपण बँकिंगवाले नसलो तरी ॲटलिस्ट MPSC वाले तर आहोत, म्हणून सर्व गोष्टींचं ज्ञान असणं आपल्याला गरजेचं आहे. तर बातमी पाहता काय सांगितलेलं आहे की नाबार्डने 28 उत्पादनांना GI टॅग नोंदणी मिळवून दिलेली आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने अर्थात नाबार्ड देशातील 28 नवीन उत्पादनांसाठी भौगोलिक मानांकन नोंदणी मिळवून दिली. या नवीन उत्पादनाच्या समावेशामुळे नाबार्डने पाठबळ दिलेल्या GI उत्पादनांची एकूण संख्या 176 वर पोहोचलेली आहे. तर मग हे भौगोलिक मानांकन कशासाठी आहे, तर भौगोलिक मानांकन हे अशा वस्तूंवर वापरले जाणारे चिन्ह आहे ज्याचा एक विशिष्ट भौगोलिक उगम असतो आणि त्या उत्पादनाचे गुणधर्म, प्रतिष्ठा किंवा वैशिष्ट्य थेट त्या उगमाशी संबंधित असतात. एक वैशिष्ट्य असं काय म्हणतात त्याला, प्रोडक्ट असते म्हणा किंवा मग घटक असेल की जो विशिष्ट स्वरूपात उत्पादित होतो, किंवा त्याचा गुणधर्म असेल, किंवा मग त्याची समाजामध्ये जी प्रतिष्ठा असेल, समाजामध्ये प्रतिष्ठा असेल म्हणजे की किती लोकमान्य असेल ते, यावरून काय होतं की GI टॅग होत असतो. तर भारतात GI नोंदणी ही भौगोलिक मानांकन वस्तू कायदा 1999 अंतर्गत नियंत्रित केली जाते. GI टॅग कुठल्या कायद्याअंतर्गत दिला जातो, भौगोलिक मानांकन वस्तू कायदा 1999 मध्ये 99 नुसार दिला जातो. आता कशासाठी, की त्या प्रोडक्टची किंवा त्या घटकाची नोंदणी करून त्याला संरक्षण प्राप्त होईल. काय होईल, त्या घटकाची नोंदणी होऊन आणि त्याला संरक्षण प्राप्त होईल, यासाठी काय होतं की GI टॅग दिलं जातं. त्यानंतर काय सांगितले की ही नोंदणी प्रक्रिया पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्क्सचे महानियंत्रक अर्थात कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाईन अँड ट्रेडमार्क्स यांच्या अंतर्गत असलेल्या भौगोलिक मानांकन नोंदणी कार्यालयाद्वारे चालवली जाते. म्हणजे कुठल्या कार्यालयाद्वारे चालवली जाते, काय दिलं जातं, तर भौगोलिक मानांकन नोंदणी कार्यालयाद्वारे दिलं जातं.
व याचे प्रकार काय आहेत किंवा मग कुठल्या कुठल्या घटकांना कुठल्या कुठल्या गोष्टींना GI टॅग भेटू शकतो, तर यामध्ये 28 पारंपरिक हस्तकला, हातमाग कापड, बांबूच्या वस्तू, धातुकाम, मातीची भांडे अर्थात कुंभारकाम, चित्रे आणि वाद्यांचा समावेश आहे. म्हणजे हे जे नवीन 28 GI टॅग आपले GI टॅग भेटलेले आहेत किंवा GIच्या लिस्टमध्ये जे वृद्धिंगत झालेले आहेत 28, तर ते कुठल्या कुठल्या क्षेत्रात आहेत, तर मग ते आहेत हस्तकला असतील, मातीची भांडे असतील, चित्रकला असेल किंवा मग हातमाग कापड असेल किंवा हस्तकला असेल, अशा घटकांना काय भेटलेला आहे, GI टॅग भेटलेला आहे. नवीन GI नोंदणीकृत उत्पादनाच्या उदाहरणांमध्ये बिहारमधील नालंदा बावनबुट्टी साडी आणि कापड, लक्ष द्या, बिहारचं काय, बावनबुट्टी साडी, ही साडी असेल त्या तिकडची एखादी, आणि कापड. त्यानंतर गया पत्थरकट्टी दगडी हस्तकला, त्यानंतर गया पत्थरकट्टी दगडी हस्तकला, लिहून घ्या. त्यानंतर झारखंड मधील काय, कुचाई सिल्क साडी आणि कापड. त्यानंतर आसामचे बाशिल्प अर्थात बांबू हस्तकला म्हणून ओळखले जाणारे, महत्वाचं आहे. युनिक नाव आहे ना, तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे आपल्या. व बिहू पेपा अर्थात वाद्य आहे त्यांचं, हिमाचल लाकडी कोरीव काम हस्तकला आणि मध्य प्रदेशातील खजुराहो मेटल क्राफ्ट धातू हस्तकला यांचा समावेश आहे. ह्या नवीन 28 जे अंतर्भूत करण्यात आले आहेत त्याच्यातली बिहारची बावनकुटी साडी असेल किंवा गया पत्थरकट्टी दगडी हस्तकला असेल किंवा झारखंडची कुचाई सिल्क साडी असेल किंवा आसामचा बाशिल्प असेल, अशा प्रकारचे जे विशिष्ट घटक आहेत किंवा ज्यांनी संरक्षक आहेत, जे पारंपरिक आहे, या घटकांचा किंवा या कलांचा त्यामध्ये काय आहे, समावेश करण्यात आलेला आहे. आता भारतामध्ये खूप साऱ्या घटकांना आता 176 घटक आहेत. त्यापैकी मग आपण पाहता काही घटक जे आपल्या लक्षात असले पाहिजे, आपल्या अभ्यासाचे महत्त्वाचे आहेत. लिहून पण घ्या तुम्ही ऑनलाईन वाले, याच्या नोट्स तुम्हाला भेटून जातील. तर पहिला आहे दार्जिलिंगचा चहा, चहाप्रेमी, जो पश्चिम बंगालचा आहे. हा भारतातील पहिला GI टॅग मिळालेला पदार्थ आहे, महत्वाचा आहे. भारतात पहिला GI टॅग कुठल्या पदार्थाला भेटला, तर तो चहाला, आणि कुठल्या, दार्जिलिंगच्या चहाला भेटलेला आहे. तो कशासाठी प्रसिद्ध आहे, त्याच्या चवीसाठी आणि त्याच्या विशिष्ट अशा सुगंधासाठी. त्यासोबत बनारसी सिल्क अर्थात उत्तर प्रदेशची जी बनारसी साडी आहे, ह्या बनारसी साडीसाठी साडीला काय भेटलंय, GI टॅग भेटलेला आहे. हे सिल्क त्याच्या बारीक विणकामासाठी आणि त्यावर असणाऱ्या सोनेरी किंवा चांदीच्या जरदोजी अर्थात जरीसाठी प्रसिद्ध आहे. जसं की साड्यांचे प्रकार असतात, महाराष्ट्रामध्ये नऊवारी असेल किंवा मग दुसऱ्या ठिकाणी वेगळी साडी असेल, बांधणीची साडी असेल, तर मग महाराष्ट्राच्या साड्यांवर किंवा मग नऊवाऱ्यांवर काय असतं, बुट्टी असते. बुट्टी कळती का, मुलींना कळत असेल, मुलांना साहजिकच माहिती, कदाचितच माहिती. बुट्टी म्हणजे की साड्यांवर असणारी एका प्रकारची ती डिझाईन असते. त्यानंतर कर्नाटकचा काशिदा प्रसिद्ध आहे, जो साडीमध्ये किंवा मग काय म्हणतात त्याला, काय ब्लाउजवर वगैरे असेल किंवा मग काहीतरी एका प्रकारचं काम असेल साडीवरचं, कर्नाटकचा काशिदा असेल. तसंच मग सिल्क साडीवर जे सोनेरी आणि चांदीची जरदोजी काम आहे, यासाठी बनारसी साडी प्रसिद्ध आहे. त्यानंतर म्हैसूर सिल्क, कर्नाटकाचा काशिदा, आत्ताच सांगितलं की हा सिल्क त्याचा मऊपणा, चमक आणि उच्च गुणवत्तेच्या शुद्ध रेशमासाठी ओळखला जातो. शाही लिची जी बिहारची आहे, जी बिहार राज्यातून GI टॅग भेटलेला आहे, तर तिच्या मोठ्या आकारासाठी, रसाळपणासाठी, गोडवा व विशिष्ट सुवास यासाठी प्रसिद्ध आहे. यानंतर कांजीवरम साडी, सर्वात महाग साडी म्हटलं तरी हरकत नाही.
तामिळनाडू ही साडी तिच्या जाड रेशीम आणि आकर्षक गडद रंगांच्या काठासाठी ओळखली जाते, जी की टिकाऊ असते. नंतर बिकानेरी भुजिया, जो राजस्थानचा खाद्यपदार्थ आहे. ही भुजिया तिच्या विशिष्ट चवीसाठी आणि कुरकुरीतपणासाठी ओळखली जाते. त्यासोबत मधुबनी पेंटिंग, बिहार, ही एक पारंपरिक चित्रकला असून ती नैसर्गिक रंगाचा वापर करून भूमितीय आकृत्यांच्या माध्यमातून केली जाते. जिओमेट्रिक डायग्रामनुसार किंवा जिओमेट्रिक डायग्रामचा त्यामध्ये समावेश असतो. त्यानंतर आसामी चहा, जो आसामचा आहे, हा चहा अत्यंत गडद रंग, कडक चव आणि विशिष्ट माल्टी फ्लेवरसाठी ओळखला जातो. चहा चव, कुठली चव आहे याची? माल्टी चव किंवा फ्लेवर कुठला आहे? माल्टी फ्लेवर. त्यानंतर मलबार मिरी, केरळ, ही मिरी तिच्या तीव्र सुगंधासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या नैसर्गिक तेलांच्या प्रमाणामुळे प्रसिद्ध आहे. मिरीचं तेल माहिती असेल, मिरे, जिरे मिरे फोडणीला टाकतो आपण, ते आहे. त्यानंतर आपली कोल्हापुरी चप्पल, महाराष्ट्राची, ही पूर्णपणे हाताने बनवलेली असून ती तिच्या टिकाऊपणासाठी आणि पारंपरिक डिझाईनसाठी ओळखली जाणारी कला आहे किंवा घटक आहे किंवा वस्तू आहे, जिला GI टॅग भेटलेला आहे. आता महाराष्ट्रात पण आहेत. महाराष्ट्रात कुठल्या कुठल्या घटकांना भेटलाय? हापूस आंबा, ज्याला अल्फोन्सो असं म्हटलं जातं. हा आंबा त्याच्या अद्वितीय सुवास, गडद पिवळ्या रंगासाठी आणि गोड चवीसाठी जगप्रसिद्ध आहे. त्यानंतर पैठणी साडी, ही साडी रेशीम धाग्यांपासून बनवलेली असते आणि यावर असलेल्या नक्षीदार काठ आणि पदर यावर पारंपरिक डिझाईन्स असतात. त्यानंतर सोलापूरची चादर, सोलापूरकर, ही चादर तिच्या टिकाऊपणासाठी, मऊपणासाठी, डिझाईनसाठी प्रसिद्ध आहे. नागपूर की संत्रे, हे संत्रे त्यांच्या रसदारपणासाठी आणि गोड आंबट या चवीसाठी प्रसिद्ध आहेत. यानंतर महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी म्हणा, स्ट्रॉबेरीचा लाल रंग, ताजेपणा आणि विशिष्ट स्वादामुळे काय आहे? ही स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे. त्यानंतर कोल्हापुरी चप्पल आत्ताच पाहिलं. सांगलीची हळद आणि कोल्हापूरचा पुन्हा गुळ, ह्या दोन गोष्टी काय आहेत? प्रसिद्ध आहेत. सांगलीची हळद तिच्या उच्च दर्जाच्या कर्क्युमिन या प्रमाणामुळे आणि गडद पिवळ्या रंगासाठी काय आहे? प्रसिद्ध आहे. कळालं का? पुढची बातमी आहे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंटसाठी किंवा अपडेटसाठी करण्यात आलेली आहे. आयुष्यमान भारत किती जणांना माहिती आहे? कार्ड आहे बघा, ज्याच्यावर विविध आपल्याला वैद्यकीय सुविधा भेटतात. तर काय सांगितलेले की आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ABDM अंतर्गत नागरिकांना आरोग्य सेवा अधिक सोयीस्कर आणि डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जातात. या मिशनमधील प्रमुख सुविधा आणि घटक काय आहेत? तर जे अकाउंट तयार करण्यात येते, जे 14 अंकी अकाउंट आहे. त्यानंतर एक युनिक ID दिली जाते आपल्याला. याद्वारे नागरिक त्यांचे आरोग्य रेकॉर्ड, उदाहरणार्थ रिपोर्ट, प्रिस्क्रिप्शन, डिजिटल स्वरूपात एका ठिकाणी जतन करून ठेवू शकतात. त्यानंतर मोबाईल ॲप आलेला आहे, जे नागरिकांना त्यांचे हेल्थ रेकॉर्ड पाहू शकते, ते लिंक करू शकतात आणि आपला डेटा कोणाला शेअर करायची संमती स्वतः नियंत्रित करू शकतात. त्यानंतर स्कॅन आणि शेअर, ही सुविधा OPD नोंदणीसाठी QR कोड आधारित आहे. यामुळे रुग्णालयातील नोंदणी अकाउंटवरील लागणाऱ्या लांब लांब रांगा आहेत यापासून वाचवते. त्यानंतर डिजिटल हेल्थ इकोसिस्टम, या मिशनमध्ये खाली महत्त्वाचे घटक आहेत, जे DG डॉक्टर आहेत, देशभरात डॉक्टरांची अधिकृत नोंदणी आणि माहिती. त्यासोबत हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री, सर्व सरकारी आणि खाजगी आरोग्य संस्थांची नोंदणी. टेलिमेडिसिन, प्रत्यक्ष रुग्णालयात न जाता मोबाईलद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सुविधा आहे. आणि E-फार्मसी, औषधांच्या खरेदीसाठी जी डिजिटल सुविधा, जसं की ब्लिंकिट वगैरे आपल्याला सामान आणून देतं, तसं की हे आपल्याला औषध आपल्या घरापर्यंत आणून देऊ शकतात. तर मग बातमी काय आहे आयुष्यमान भारताविषयी? आपण आत्ता पाहिलं की नेमकं ते ABDM काय आहे याविषयी मी तुम्हाला सांगितलं. कार्ड आहे, ज्यात आपल्याला विविध वैद्यकीय सुविधा भेटतात, ज्या ज्येष्ठांसाठी उपयोगी आहेत किंवा मग बालकांसाठी उपयोगाच्या असतील किंवा अतिग्रस्त आजारी लोक असतील त्यांच्यासाठी उपयोगी आहे. तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशनने पार केले 93.95 कोटी आरोग्य खात्यांचा टप्पा. म्हणजे यांच्या खात्यावर किंवा यांच्या ॲपवर म्हणा किंवा यांच्या योजनेअंतर्गत किती खाती तयार झाली? तर 93.95 कोटी आरोग्याचा टप्पा पार पडलेला आहे. हा एकमेकांशी जोडतो कोण? ABDM, आरोग्य रेकॉर्ड आणि युनिक हेल्थ आयडेंटिफायर्स,
तयार करण्यासाठी भारताचा एक राष्ट्रीय डिजिटल आरोग्य उपक्रम आहे. 10 जुलै 2026 पर्यंत या मिशन अंतर्गत 93.95 कोटींपेक्षा जास्त आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट तयार झालेले आहेत. आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट किंवा आभा हे त्याचं लघुरूप आहे. कोणाचं? आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंटचं. हे एक युनिक डिजिटल हेल्थ आयडी आहे. याचा वापर संमती आधारित प्रणालीद्वारे रेकॉर्ड ठेवण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी केला जातो. आभा क्रमांक हा राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्थेचा एक भाग आहे आणि आरोग्य सेवा पुरवठादारांना रुग्णाच्या सोयीनुसार रेकॉर्ड व्यवस्थापन पाठबळ देण्यासाठी तो तयार करण्यात आलेला आहे. त्यानुसार काय होतं की तुमचा जो आजार आहे म्हणा किंवा तुम्ही खूपच आजारी असाल, त्या आजाराचं निदान कशा प्रकारे करायचं किंवा तुम्हाला तुम्हाला सोयी कशा प्रकारे द्यायच्या यासाठी तो अकाउंट काय करतो का तो कोड काय करतो काम करत असतो. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंस्थेमध्ये आरोग्य सेवा वितरणासाठी डिजिटल नोंदणी पुस्तके, आरोग्य माहिती प्रणाली आणि सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्मचा समावेश होतो. एबीडीएमने आपल्या राष्ट्रीय डिजिटल आरोग्य नोंदणी पुस्तकामध्ये 5.33 लाख आरोग्य संस्था आणि 9.85 लाख आरोग्य सेवा व्यावसायिकांची नोंदणी केलेली आहे. म्हणजे की जे आरोग्य व्यावसायिक असतील, म्हणजे की जे डॉक्टर आहेत किंवा जे वैद्यकीय सेवांना पुरवठा करतात किंवा वैद्यकीय सेवा पुरवतात अशा लोकांची नोंदणी त्यांनी केलेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली एबीडीएमच्या मिशन स्टीअरिंग ग्रुपची तिसरी बैठक पार पडली. जवळपास 2.72 लाख आरोग्य सुविधांना सक्षम सॉफ्टवेअरचा स्वीकार केला होता आणि बाह्य रुग्ण विभागातील जलद नोंदणीसाठी तसेच संमती आधारित आरोग्य रेकॉर्ड शेअर करण्यासाठी सुमारे 24 कोटी स्कॅन आणि रजिस्टर टोकन्स तयार करण्यात आलेले होते. की ही संपूर्ण बातमी आहे की नेमकं कशा प्रकारे आभानं अर्थात एबीडीएमनं काम केलेलं आहे किंवा एबीडीएमद्वारे कुठल्या प्रकारच्या सुविधा भेटतात किंवा कशा प्रकारच्या सुविधा भेटतात आपण हे पाहिलेलं आहे. पुढे पाहता काय वाटतं याच्याकडे पाहून. एरो 2027 जे दर 2 वर्षांनं होत असतं, द्विवर्षीय आहे हे. पुढे पाहू. एरो इंडिया 2027 बेंगळुरूमध्ये आयोजित होणार आहे किंवा बेंगलोरमध्ये आयोजित करण्यात येत आहे. एरो इंडिया 2027 ही आशियातील सर्वात मोठ्या एअर शोची अर्थात विमान प्रदर्शनाची 16वी आवृत्ती असेल. ती कर्नाटक राज्यातील बेंगळूर येथील येळहंका हवाई दल स्थानकावर आयोजित करण्यात येणार आहे. महत्वाचं आहे. एरो इंडिया हे कधी होणार आहे? आता 2027 मध्ये होणार आहे. आणि ही कितवी आवृत्ती असणार आहे? 16वी आवृत्ती असणार आहे. ती होणार कुठे? कर्नाटक राज्यातील बेंगळूर येथील येळहंका या हवाई दल स्थानकावर होणार आहे. त्यानंतर काय तर एरो इंडिया हे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत दर 2 वर्षांनी आयोजित केले जाणारे एक द्विवार्षिक प्रदर्शन आहे, ज्यामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही नोडल संस्था म्हणून आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही सहयोगी संस्था म्हणून काम करते. असं जर प्रश्न येतात किंवा करंट अफेअर्ससाठी जर आलेले आहेत आपले तर कसे येतील की एरो इंडियासाठी कुठल्या 2 संस्था काम करतात किंवा खालीलपैकी कुठल्या संस्था काम करतात. तर पहिली कुठली? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. हिंदू एरोनॉटिक्स लिमिटेड कुठली? नोडल संस्था आहे. असं जर विचारलं की एरो इंडियासाठी कुठली नोडल संस्था काम करते तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हे आपलं उत्तर असणं गरजेचं आहे. लिहून घ्या. विमान उत्पादक कंपन्या, संरक्षण क्षेत्रातील कंपन्या, लष्करी शिष्टमंडळे आणि एरोस्पेस क्षेत्राशी संबंधित प्रमुख घटक एकत्र येतात. एरो इंडियाची 15वी आवृत्ती 10 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2025 या रोजी किंवा या कालावधीत आयोजित करण्यात आलेली होती. कर्नाटकातील बेंगळूर येथे येळहंका हवाई दल आहे. इथे हे काय म्हणतात एरो इंडिया हा किंवा एअरस्पेस हा जो एरोस्पेस शो आहे हा होणार आहे. पुढे पाहता. पुढे काय पाहण्यासारखं नाही. बातम्या आपल्या संपलेल्या आहेत. आता सगळ्या बातम्या महत्त्वाच्या होत्या.
त्यासोबतच त्याच्याविषयी सविस्तर डिस्क्रिप्टिव्ह माहितीसुद्धा दिलेली आहे. ह्या लेक्चर्सच्या संपूर्ण नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील. सोबतच बॅचविषयी पण तुम्हाला सांगितलेलं आहे. अधिकारी बनायचं स्वप्न असेल तर बॅच तुम्ही विकत घेऊ शकता. त्यासाठी संकल्प संगम तुम्ही जर संकल्प केलेला असेल तर संगम तुमच्या मागे तत्परतेने उभे आहे. धन्यवाद.